नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश राणे, तुमचं सगळं स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये. सो आज आपण आता आलो आहे उडपीला. ओके, आपल्याबरोबर ऋतुजात आहेत, प्राजक्ता आहे, तुषार आहे, प्रदीप अंकल पण आहेत आपल्याबरोबर. तर आता आपण चाललो आहे कृष्णा मठला ना, पहिले कृष्णा मठ करेंगे. तर आपण उडपी सिटीमध्ये आहोत. आपण रात्री काल तिकीट आम्ही काल खूप लवकर बुक केली. हां, आम्ही आम्हाला फ्लाईटची मग तिकीट बुक करावं लागली. रात्री 12 साडेबाराला 1ला आलो आपण ना. हो, सगळे फ्रेश झालो, निघालो होता. आता आम्ही चाललो कृष्णा मठ करतो पहिलं, नंतर डिपेंड महालक्ष्मी टेम्पल एक आहे इथे, ते करून नंतर आपण मग पुढचा प्लॅन आपण तसा करू, डिसाईड करू. ओके, तर मी सांगितल्याप्रमाणे कृष्णा मठचा आम्ही जे आहे शूटिंग म्हणजे ब्लॉग आहे ते एक सेपरेट करतोय मंदिरातले. तिथे कल्याण ज्वेलर्स पण आहे, हे वेगळे आहेत, मोठे मोठे शॉप आहेत आणि मस्त आहे ते, मला आवडलं. थोडं आपल्या गावासारखंच वाटतं ना. हो, चिराची घर है. हम लोग कोकण का है, कोकण का इधर हम लोग रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तुषार, तुम्ही रत्नागिरी मध्ये मोडता का? राजापूर. हो, रत्नागिरी मध्ये ना, राजापूर रत्नागिरी. हम लोग सिंधुदुर्ग वैभववाडी. कुठे? हातकांबा म्हणजे रत्नागिरी. हा, अरे प्रदीप अंकल मराठी बोलत आहेत. सही सही सही. आणि इकडे घरं पण बघाल ना तुम्ही, मस्त कौलारू आहेत. हे फळं आहेत ना, कंदमुळं आहेत. ते आलं आहे ना, ते आलं आहे, कंदमुळं आहे ना. श्रीरूर मठ आहे. बघायला मिळतो काय रथ आहे सोन्याचा. हा काय, अरे वा, घोडा आहे. ते भजन चाललं. सोन्याचा मठ हा. सोनं ये इंडिया में नंबर 2 या 3 है. सोने कराते असं खूप मोठं आहे. हाँ, ऊपर तक है. जनवरी 14 को. मठ 13वे कर्नाटक राज्यामधील उडपी शहरामध्ये परमपूज्य श्री माधवाचार्य यांच्या हस्ते स्थापन झालेला मठ म्हणजेच कृष्ण मठ. असं म्हणतात की या मठातील भगवान श्री बालकृष्णाची मूर्ती ही प्रथम पूर्व दिशेला मुख करून स्थापन केली गेली होती. भगवान श्री बालकृष्णाचे निस्सिम भक्त कनकदास यांना या मंदिरात प्रवेश नसल्याकारणामुळे त्यांनी मंदिराच्या पश्चिम द्वारातून प्रवेश करण्याचा प्रयास केला आणि 9 छिद्र असलेल्या खिडकीतून ते आपल्या देवाला पाहत होते. तेव्हापासून अशी मान्यता आहे की जर या मूर्तीचे कोणाला दर्शन घ्यायचे असेल तर त्या 9 छिद्र असलेल्या खिडकीतूनच घ्यायचे. या खिडकीला नवग्रह खिडकी असंही म्हणतात. अजून एक नाव आहे ते म्हणजे कनकदास किंडी. किंडी म्हणजे खिडकी. आपल्याला काकांनी सांगितलं, प्रदीप काकांनी, की पहिला मंदिराचा फेस तिथे होता, पण नंतर मग त्यांनी असं ह्या साईडला केला देवासाठी. दास म्हणजे दास इथे आहेत ना त्यांचे, म्हणून ते दासासाठी कृष्णाची एंट्री तिथे केली, ती मंदिराची एंट्री इथे केली, दास यांच्या इथे आहेत म्हणून. अच्छा, इथे पण एक आपल्या नवरत्न रथ आहे ना. नवरत्न ओल्ड इज फर्स्ट एवर नवरत्न रथ. हाँ, स्टोन का नवरत्न. हां, आता नीट दिसणार ना. जैसा अच्छा, ये 8 मठ है। 8 मठ में 2 साल एक
स्वामी जी बैठते हैं। अच्छा हाँ, हमारे अभी इलेक्शन कैसे 5 साल में, हाँ। ऐसे ये लोग 2 साल। एक राउंड हारने वक्त 18 ईयर्स बाद में और उन लोग को मिलता है अरे वाह 18 ईयर्स। अच्छा ऐसा है 8 मत इधर एक है, ये पेज वाला मेन कौन सा वाला है? मेन अभी ये साल कौन सा इसमें है? भगवान ये साल एंड जनवरी की चेंज रहेगा। अच्छा अंकल ये कितना पुराना रहेगा मतलब? अराउंड 1000 ईयर ओल्ड। 1000 ईयर ओल्ड है ते? अरे वाह ये अनंतेश्वर मंदिर है। अनंतेश्वर मंदिर स्ट्रक्चर पण अजून साऊथमधलं जुना टाईपचं आहे. जगद्गुरु श्री मध्वाचार्य मूल महासंस्थान श्री ऋषिकेश तीर्थ हा राघवेंद्र मठ आहे. इथे बघ. हो 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 फोटो काढते तर काढू का तू? मस्त आहे. हा मला मेन वाटतं है ना. अंदर है ना. हाँ मी बोली ना मी आली आहे इथे. हाँ सोने का रथ है ना. हाँ यही मूर्ति अंदर है क्या भगवान का? तुला घेतलं मी. तुलाच घेतलं जास्त. मंदिरावरील भारतीय प्राचीन कलाकृती पाहून मी तर अक्षरशः एकदम पाहतच होतो आणि डोक्यात आणि मनात एकच विचार चालू होता की कसं केलं असेल त्याने सगळं एवढं आणि अजून ते आताच्या काळात 21व्या शतकात तसंच्या तसं आहे. हे मेन कृष्णा मठ आहे. एक कणीयुरू मठ तिथे आहे. इथे रत्नरथ आहे. ते इथे रत्नरथ आहे आणि रत्न मंदिर आहे आणि तिथे आहे तो श्रीरूर मठ आहे. आणि इकडून मंदिराला बघायला आतमध्ये बांधकाम म्हणजे लाकडाचंच आहे. पूर्ण लाकडी आहे आणि जुनी पाषाण आहेत ते असतात त्यांचं आहे. दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीला कृष्ण मठ येथे खूप मोठा उत्सव असतो. पण मी एक नक्कीच सांगेन की हा एक आपला भारतीय प्राचीन संस्कृती आपली स्पिरिच्युअलिटी पाहून म्हणतो डिवोशनल आपलं आपण म्हणतो की आपली भारतीय संस्कृती कशी होती. नक्कीच पहा. खरंच आम्ही गेलो आम्ही बघितलं आम्ही भारावून गेलेलो तिथे अक्षरशः आणि खूप मस्त वाटलं. वेळ कमी पडला त्यामुळे आम्हाला जास्त माहिती घेता आली नाही. नेक्स्ट टाईम कधी गेलो तर नक्कीच तिकडे आपण अजून माहिती घेऊ. अनिरुद्ध प्रवास टीमचा हा नवीन प्रयास होता. आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल प्राचीन संस्कृतीबद्दल आपण स्वतः माहिती घ्यावी आणि आपल्या चॅनलच्या परिवाराला म्हणजे तुम्हा सगळ्यांना जास्तीत जास्त माहिती शेअर करावी. तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि हो कर्नाटक सिरीज अजून चालू आहे. अजून असे छान छान मंदिरं घेऊन आम्ही येतो आहोत लवकरच. टिल देन हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित नाथ सवित नाथ सवित.